तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकिंगच्या ॲब्रिव्हिएशन्सचे काही टर्मिनॉलॉजी घेणार आहोत. याच्यामध्ये 20 टर्मिनॉलॉजी आहेत, जे की एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे. आपण चांगली डिसिजसाठी बँक बेसिक बँकिंग ॲब्रिव्हिएशन्स घेणार आहोत. तर बघूया, स्टार्ट करूया आपण. 20 ॲब्रिव्हिएशन्स आहेत. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत बऱ्यापैकी. तर ह्या सिरीजमध्ये हा पहिला पार्ट आहे. आपण याला पहिला पार्ट म्हणूया. 20 आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पार्ट फर्स्ट घेऊया. आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जिची स्थापना 1935 ला झाली आहे. 1934च्या ऍक्टनुसार आरबीआयची. नाबार्ड नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर. आता आरबीआयचा फुल फॉर्म घेऊया पहिलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नाबार्डचा फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ही 1982 साली स्थापना झालेली बँक आहे. बघा, तिसरा आहे केवायसी, नो युअर कस्टमर. याच्यामध्ये तुम्हाला आधार आणि पॅन ह्या बेसिक डॉक्युमेंट्स केवायसी साठी लागतात. याच्या नेफ्ट आहे चौथं, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. पाचवं बघा, नॉन परफॉर्मिंग असेट, जे की 90 दिवसाच्या पुढे कर्ज थकवल्यानंतर हे एनपीए मध्ये अकाउंट जातं. सहावं बघा, युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हा फुल फॉर्म आहे. युपीआय वापरून तुम्ही पेमेंट करू शकता. सातवं बघा, क्रेडिट इन्फॉर्मेशन सिबिल, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. याची रेंज जी आहे तुमची 300 ते 900च्या दरम्यान असते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आठवं बघा, आयएफएससी कोड, इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. हा 11 डिजिटचा कोड असतो, जो की तुमची बँक ब्रांचचं पण लोकेशन दर्शवतो. अल्फा न्यूमेरिकल कोड असतो तो. 9 बघा, मायकर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. हा 7 ते 9 डिजिटचा कोड असतो हा मायकर कोड. 10 बघा, आरटीजीएस रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. हे फंड ट्रान्सफर आहे. तुमची अमाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही आरटीजीएस आणि नेफ्ट वापरू शकता. आता आयएमपीएस पण आहे फास्ट स्पीडसाठी. आयएमपीएस इमिडिएट पेमेंट सर्व्हिस आहे बघा. इंडियन पेमेंट सर्व्हिस, आपण ह्याला इंडियन फायनान्शियल पेमेंट सिस्टम नाही म्हणायचं, इंडियन पेमेंट सर्व्हिस म्हणायचं. माझ्याकडून चुकत नेहमी, तर मग इंडियन पेमेंट सर्व्हिस म्हणायचं, लक्षात असू द्या. 12 बघा, एटीएम, आपण जे वापरतो ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड पण वेगळं असतं. ऑटोमेटेड एटीएमचा फुल फॉर्म आहे ऑटोमेटेड टेलर मशीन. पिन आहे पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, जो की तुम्ही 4 किंवा 6 डिजिटचा असतो युपीआयला तुमच्या. ओटीपी बघा, वन टाइम पासवर्ड, जो तुम्हाला एसएमएस वगैरे त्याच्याद्वारे येतो, व्हॉट्सअपला पण येतो कधी कधी. ओटीपी वन टाइम पासवर्ड वापरू शकता. सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशो, हा आरबीआय मध्ये असतो, आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये येतो तो. कासा करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट फुल फॉर्म आहे त्याचा. बीबीपीएस भारत बिल पेमेंट सिस्टम आहे बघा, भारत बिल पेमेंट सिस्टम बीबीपीएस. एईपीएस, ई छोटा आहे, तर आधार इनेबल पेमेंट सिस्टम आहे, आधार इनेबल पेमेंट सिस्टम. 19 आहे बघा, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्या की तुमची लाडकी बहीण आणि प्रधानमंत्री किसान जनधन योजनेचा जो हप्ता आहे तो तुमचा डीबीटी मार्फत तुमच्या अकाउंटला जमा होतो. तर हे पण लक्षात ठेवायचंय, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट फंड ट्रान्सफर. आणि सेल्फ हेल्प ग्रुप, जे बचत गटासाठी वापरलं जातो हे टर्म, सेल्फ हेल्प ग्रुप SHG, याच्यावरून लक्षात ठेवायचंय. हे बेसिक ॲब्रिव्हिएशन्स होते. 20च्या आसपास ॲब्रिव्हिएशन्स आहेत. हे तुम्ही राईट डाऊन करून घ्यायचे तुमच्या नोटबुकमध्ये. एक बेसिक ॲब्रिव्हिएशन्स आहेत. हा पहिला सेट आहे. आपण असे 2 ते 3 सेट अजून घेऊया. तर हा पहिला सेट संपतोय. सगळ्यांनी हे ॲब्रिव्हिएशन्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे. बँकिंगच्या बेसिक अपकमिंग एक्झाम आहेत, जसं की SBI आहे, IBPS क्लर्क आहे, इतर एक्झामना पण तुम्हाला हे कामी येईल मेन्सच्या वेळेस. जे की छोटे छोटे ॲब्रिव्हिएशन्स तुमचा एखादा मार्क नक्कीच वाढवू शकतो. तर बेसिक ॲब्रिव्हिएशन्स मध्ये हे करून घ्यायचंय तुम्ही. थँक्यू, धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग, धन्यवाद.